देशामध्ये 2 ते 2.5 कोटी महिलांपर्यंत पोचून त्यांना हे आत्मविश्वास जसा दिला जातो आहे, तसंच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ज्या अनेक योजना महायुतीच्या मार्फत सुरू केल्या आहे, त्याच्यामध्ये आमच्या महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जसा सहभाग आहे, तसा आज आपण ऐकलं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनीसुद्धा बोलत असताना महिला सुरक्षेवर भर दिला आणि लखपती दिदी म्हणजे ज्या महिला 5 ते 6 लाखाच्या वरचा व्यवहार करत आहेत त्यांचंसुद्धा त्यांनी अभिनंदन केलं. महत्त्वाचं म्हणजे जो शक्ती कायद्याची मागणी होती आहे, तो शक्ती कायदा जो आहे त्याच्यातले बरेचसे निर्णय हे दंडसंहितेमध्ये घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये लवकर चार्जशीट दाखल व्हावं, मुलींना संरक्षण मिळावं, काय प्रगती झाली आहे केसची ही कळावी. तर या सर्व दृष्टिकोनातून सरकार सुरक्षेच्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय नरेंद्रजी मोदीसुद्धा ठामपणाने महिला सुरक्षेच्या प्रश्नावर उभे आहेत. नमो वंदन कायदा करून महिलांना आरक्षणसुद्धा दिलेलं आहे. काही आरोग्याविषयी महिलाबद्दल आरोग्याचं पण काहीतरी सरून घेतलं पाहिजे. एक तर स्त्रियांच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी असतं, त्याचबरोबर रक्त कमी असतं, ज्याच्यामुळे त्यांना चक्कर किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घडताना दिसू शकतात आणि म्हणून त्याच्यासाठी आरोग्य शिबिर घेणार आहोत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मी माविमचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं तुला दर्जा काय आहे, म्हटलं काही नाही आहे. मग त्यांनी राज्यमंत्री दर्जा दिला होता आणि आता शिंदे साहेबांनी कॅबिनेट दर्जा दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. महिलांचे प्रश्न, सामाजिक न्यायाचे प्रश्न, समाजातील अनुसूचित जाती जमातींचे, आदिवासींचे प्रश्न, गोरगरिबांचे घराचे प्रश्न सोडवण्यासाठी हे काम करायला मला नक्कीच जास्त उत्साह प्राप्त झालेला आहे. शिवसेना चेंबूर विधानसभा की तरफ से यहाँ पे महिला रोजगार मेलाओं का आयोजन किया गया और बहुत ही ज़रूरी है महिलाओं को आर्थिक सक्षम करना और महिलाओं की सुरक्षता के दृष्टिकोण से कि जो महिलाओं के ऊपर अत्याचार हुए और उसकी घटना दिन ब दिन बढ़ती जा रही है, तो राज्य सरकार और केंद्र सरकार के माध्यम से महिलाओं की सुरक्षा को भी अभी प्रायोरिटी दी जा रही है. राज्य सरकार भी अपने जो कानून है वो सख्त बना रहे हैं और केंद्र सरकार में भी माननीय प्रधानमंत्री जी ने आज घोषित किया है वो भी कानून सख्त करके महिलाओं को सुरक्षा उपलब्ध करके देंगे. और जो ऐसी प्रवृत्ति है जो अत्याचार करती है तो उनको भी कानून के माध्यम से कड़क उनको शिक्षा होनी चाहिए, पनिशमेंट होना चाहिए. उसके लिए अभी पूरा नया प्राविधान करने का भी विचार केंद्र सरकार के माध्यम से हो रहा है. ये बहुत ही अच्छी बात है और महिलाओं की सुरक्षा देना ये अभी हमारी प्रायोरिटी है. महिलाओं को तो आर्थिक सक्षम हम लोग केंद्र सरकार राज्य सरकार कर रहे हैं, लेकिन आज पूरे देश में जो माहौल है उस माहौल में महिलाओं में अगर विश्वास निर्माण करना है तो उनकी सुरक्षा के लिए केंद्र सरकार और राज्य सरकार के माध्यम से प्राविधान होने जरूरी है. तो लाडकी बहीण योजना जो है वो ते तर चालूच आहे, परंतु घर बसल्या महिलांना काहीतरी उद्योग द्यायला पाहिजे आणि कमीत कमीत 25 ते 30 हजार रुपये त्यांना महिन्याला मिळेल असा उद्योग आमच्या उद्योग सेना एकनाथ शिंदे साहेबांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून हा शिव उद्योग सेनेने कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये घर बसल्या महिलांना घरातच काम मिळेल अशी योजना आहे ती करत होतो आणि त्यात आमच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा माननीय नीलमताई गोरे इथे आलेल्या, त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. राहुल शेवाळे आलेले आणि महिला ह्या सुरक्षित राहायला पाहिजेत, चांगल्या राहायला पाहिजे. स्वतः उभे राहून जे काय त्यांच्यावरती कोण अत्याचार करेल त्यांनी उत्तर स्वतःच्या हाताने द्यायला पाहिजे. म्हणून सर्व माहिती नीलम गोरेंनी त्यांना दिलेली आहे. आज या निमित्ताने भावाकडे बहीण आल्या म्हणून बहिणींना सर्व आम्ही त्यांना काही ना काहीतरी भेटवस्तू द्यायची म्हणून आम्ही ते देतो आहे आणि सर्व महिलांचा सपोर्ट मिळतो आहे आम्हाला. आणि जी लाडकी बहीण योजना आहे ती सक्सेस झालेली आहे. जेवढ्या महिला आज आलेल्या त्या महिलांना सर्वांना 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे. मी स्वतः 7,000 महिलांचं फॉर्म भरलं होतं, त्या सर्वांना पैसे मिळालेले आहेत. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांना खूप खूप धन्यवाद. आणि
महिलांचं खरं महिलांना जे उद्योग पाहिजे ते उद्योग मिळाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. गेले 3 टाईम तुम्ही वडूशक्तीमध्ये नगरमध्ये विधानसभाचं तिकीट लढलं होतं. आता ह्या चेंबूर विधानसभाचा तुम्ही प्रोग्राम ठेवला का? चेंबूर विधानसभाची तयारी आहे का? आता मी जेव्हा शिंदे साहेबांकडे गेलो तेव्हा शिंदे साहेबांना सांगितलं की मला चेंबूर पाहिजे. अनुशक्तीला मी आता भरपूर काम पण केलेलं आहे आणि थकलो पण आहे, परंतु मला चेंबूर माझी मिसेस आणि मी आम्ही अपक्ष निवडून आलो होतो, म्हणून चेंबूर जर आम्हाला दिलं तर मी निवडून येणार. आणि म्हणून शिंदे साहेबांनी तुला चेंबूर देतो करून सांगितलं आणि मग मी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे आणि आता काम करतो आहे. चेंबूरमध्ये जास्त काम करतो आहे. दहीहंडी असू दे, काही सुखादुखाचे दिवस असू द्या, हे सर्व ह्या विभागात आम्ही काम करतो आहे. आता जे आज हे प्रोग्राम ठेवलं आहे पूर्ण चेंबूर विभागाच्या महिला आहेत. हा संपूर्ण जो आज महिलांचा मेळावा जो ठेवलेला आहे तो हा चेंबूर विधानसभेचा ठेवलेला आहे आणि मोठ्या संख्येने आपण बघितलं असाल की मोठ्या संख्येने महिला इथे उपस्थित राहिल्या. काय रिस्पॉन्स बघायला मिळाला? महिला काय बोलतात? महिला खुश आहेत. त्यांना 3,000 मिळालेले आहेत 2 महिन्यांचे. आणि आता हा जो मार्गदर्शन झाला आहे की स्वयंरोजगार म्हणजे घरी जर बसल्या तुम्ही रोजगार केलात तर तुम्हाला 40 ते 50,000 तुम्हाला मिळतील, म्हणून काही महिला तयारसुद्धा झालेल्या आहेत. आणि माननीय पंतप्रधानांनी आणि लखपती महिला कशा होतील हा सुद्धा कार्यक्रम आणला आहे. तो थोड्या दिवसात मी तोही महिलांना मार्गदर्शन करणार आहे. काय कसं आहे ही संपूर्ण माहिती घेऊन ते आम्ही कार्यक्रम करणार आहोत. जर तुम्हाला चेंबूर विधानसभेचं तिकीट भेटले तर पुढच्या काय प्रक्रिया आहे? काय काय कामं तिथे करणार आहे मोठं? कारण काय तुम्ही शिवाजी महाराज सर्कल स्वतः बनवलं, काय सांगणार? भरपूर कामं करण्यासाठी चेंबूर आहे. खरं म्हणजे SRAचा जो प्रोजेक्ट आहे तो बराच टाईम माझ्या घाटल्यातला खरं रखडलेला आहे, तो मला मार्गी लावायचा आहे. आणि अख्खा चेंबूर बहुतेक झोपडपट्टींनी वेढलेला आहे. तो मोठा प्रश्न हा झोपडपट्टीवासियांचा आहे. ती SRAमध्ये SRAचे अधिकारी आणून काय झालं आहे, सर्वच SRA करायला बघतात पण मनापासून कोण करत नाही आहे. तर मला कसं पण करून SRA करू, SRAचं प्रोजेक्ट आणून घाटला असू दे, चेंबूर असू द्या, सर्व ठिकाणी लोकांना पक्क्या घरामध्ये घेऊन जायचं माझं मनामध्ये आहे, ते मी पूर्ण